A magnetic circuit consists of an iron ring with mean circumference of 80 centimeter with cross-sectional area 12 centimeter square. A current of 2 ampere is magnetizing coil of 200 turns produces total flux 1.2 milliweber in the iron. Calculate flux density in the air, second absolute relative permeability of the air and reluctance of the circuit. सो या 3 इन्फॉर्मेशन आपल्याला फाइंड करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण गिवन लिहूयात काय काय आपल्याला गिवन दिलेलं आहे. सो काय काय दिसते तुम्हाला. सरकम्फरन्स म्हणजे काय गिवन दिले आपल्याला. लेंथ गिवन दिले एल इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. त्याला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करूयात. सो होईल 80 इंटू 10⁻⁻2 मीटर म्हणजेच याला आपण 0.8 सुद्धा लिहू शकतो. देन क्रॉस सेक्शनल एरिया ए दिला आहे 12 सेंटीमीटर स्क्वेअर. ए इज इक्वल टू 12 सेंटीमीटर स्क्वेअर. सो सेंटीमीटर स्क्वेअरला जर कन्वर्ट करायचंय मीटर स्क्वेअर मध्ये तर तो होईल 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. देन करंट दिला आहे आपल्याला आय इज इक्वल टू 2 एम्पियर इन द मॅग्नेटायझिंग कॉइल ऑफ 200 टर्न्स. म्हणजे एन दिला आहे आपल्याला 200 अँड टोटल फ्लक्स म्हणजे आय गिवन दिला आहे आपल्याला 1.2 मिली वेबर. सो मिली वेबरला वेबर मध्ये करायचं कन्वर्ट 1.2 इंटू 10⁻³ वेबर. ठीक आहे. सो आता फर्स्ट आपल्याला क्वेश्चन विचारला आहे फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय बरं. बरोबर. सो फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू बी. सो बी फाइंड आउट करायचं आपल्याला. सो बी चा फॉर्म्युला काय येणार किंवा आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे. फाय इज इक्वल टू बी ए चा फॉर्म्युला आहे. यामध्ये जस्ट व्हॅल्यू पुट करायची. फायची व्हॅल्यू आहे 1.2 इंटू 10⁻³ इज इक्वल टू बी इंटू एरिया आहे आपल्याकडे 12 इंटू 10⁻⁴. तर ही व्हॅल्यू कडे डिवाइडला जाईल 1.2 इंटू 10⁻⁻³ डिवाइड बाय 12 इंटू 10⁻⁻⁴ इज इक्वल टू बी. सो बी ची व्हॅल्यू किती येते कॅल्क्युलेट करून बघा. तर बी ची व्हॅल्यू येणार 1. राईट. बी इज इक्वल टू 1. युनिट काय येणार फ्लक्स डेन्सिटीचं टेस्ला. सो 1T हे झालं आपलं युनिट. सो तर याच्यामध्ये आपल्याला म्यू फाइंड आउट करायचं आहे आधी आणि म्यू आर फाइंड आउट करायचं आहे. म्यू अँड म्यू आर. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे बी इज इक्वल टू μ0 μr इंटू एच हा फॉर्म्युला आहे. यामध्ये आपल्याला बी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे बट आपल्याकडं म्यू आर पण नाहीये अँड सॉरी μ0 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याकडं. μ0 ची व्हॅल्यू काय असते 4 पाय इंटू 10⁻⁷ हा कॉन्स्टंट असतो. म्यू आर फाइंड करायचा आहे आणि एच पण नाही. सो एच फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे NI/L. सो एन म्हणजे आहे आपल्याकडे 200. करंट आहे 2 डिवाइड बाय एल दिलेला आहे 80. 0.8 कन्वर्ट केलेला आपण. सो एच ची व्हॅल्यू किती येते तर एच ची व्हॅल्यू येते 500 अँड त्यावरनं मग आता ह्या बी च्या फॉर्म्युल्यामध्ये इथे व्हॅल्यू पुट करा. काही व्हॅल्यू पुट केल्यावर बी ची व्हॅल्यू 1 आहे. μ0 ची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ इंटू म्यू आर इंटू एच आहे 500. हे सगळे डिवाइड करा इकडं. सो हा होईल 1/4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू 500 इज इक्वल टू म्यू आर.
तो म्यू आरचा आन्सर बघा किती येते. ठीक आहे, कॅल्क्युलेट करून बघा प्रत्येक जण. तुमचे आन्सर 4 पाय × 10⁻⁷ × 500. ते कॅल्सी मध्ये पुट केलं तर 1591.54 आन्सर येत आहे, म्यू आरचा आन्सर. अँड हा झाला आपला रिलेटिव्ह परमेबिलिटी काढला आपण. सो आपल्याला ऍब्सोल्यूट पण विचारला होता. सो ऍब्सोल्यूट कसा असेल, म्यू आर म्हणजे काय, रिलेटिव्ह परमेबिलिटी, आणि ऍब्सोल्यूट म्हणजे काय, म्यू. सो म्यूचा फॉर्म्युला असतो म्यू झिरो इंटू म्यू आर. सो त्यावरनं म्यूची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 4 पाय × 10⁻⁷ × 1591.54. सो म्यू असतो, त्याची कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू येईल 2 × 10⁻³ 2 × 10⁻³ एच पर मीटर. अँड थर्ड, राईट. सो हे पूर्ण फॉर्म्युला बेस आहे. जर प्रॉपर फॉर्म्युल्याची तयारी केली तर तुम्हाला यामध्ये आउट ऑफ मार्क भेटू शकतात. एस इज इक्वल टू एल अपॉन म्यू ए. सो एल ची व्हॅल्यू आहे 0.8. म्यू ची व्हॅल्यू आताच फाइंड केली आपण, 2 × 10⁻³ आहे. अँड एरिया पण आहे आपल्याकडं 12 × 10⁻⁴. 12 × 10⁻⁴. सो एस ची व्हॅल्यू येईल, कॅल्क्युलेट करा बघा किती येते. 0.8 डिवाइड बाय 2 × 12 एकत्र करतो मी 10⁻⁴ आणि 3 7 -7. तर तुमचा आन्सर येत आहे 333 × 10⁻³ एम्पियर पर वेबर. सुरुवातीपासून करूया. 2 कॉईल दिल्यात. सपोज N1 आपण कन्सिडर केला 50, N2 आला आपला 500. 2 कॉइल्स लिहिले आपण. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला मीन लेंथ म्हणजे एल दिला आहे, किती दिला आहे आपल्याला 120, आणि एरिया दिला आहे 50. तो 50 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर त्याला करा मीटर स्क्वेअर मध्ये, तर इंटू 10⁻⁻⁴. देन लेंथ दिला आहे आपल्याला 120 सेंटीमीटर, तर हा किती होईल, हा होईल 1.2 मीटर इंटू 10⁻² केलं, बरोबर का. नंतर आपल्याला काय दिलंय, परमियाबिलिटी दिलेली आहे. म्हणजे कशाची व्हॅल्यू ती, म्यू ची व्हॅल्यू आहे 1000. देन आपल्याला सेल्फ इंडक्टन्स म्हणजे एल फाइंड करायचं आहे, आणि पुढे ईएमएफ फाइंड करायचा आहे. सो पहिला क्वेश्चन म्युच्युअल इंडक्टन्स आहे, तर काय येईल म्युच्युअल इंडक्टन्सचा, एमचा फॉर्म्युला काय येईल सांगा. एम इज इक्वल टू N1 × N2 डिवाइड बाय एल डिवाइड बाय म्यू ए. ए म्हणजे एरिया. तर यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या, 50 × 500 डिवाइड बाय एल दिला आहे 1.2 डिवाइड बाय म्यू दिला आहे आपल्याला 1000 इंटू 50 × 10⁻⁴. कॅल्क्युलेट करा किती येते बघा. ब्रॅकेट वगैरे प्रॉपर टाका, म्हणजे आन्सर चुकणार नाही. सो न्यूमरेटर आन्सर येते 25,000 डिवाइड बाय लेंथ आहे आपली 1.2
डिवाइड इथे हा 1000 × 50 × 10⁻⁴. तर हे आन्सर येत आहे 0.24. अँड याला कॅल्क्युलेट करा बरं, किती होते बघा. 25,000 डिवाइड बाय 0.24. तर हे आन्सर येत आहे ENG मध्ये जर प्रेस केलं तर 104.166 × 10⁻³ हेनरी मध्ये, बरोबर. एवढं आलंय का? गिवन दिले ना क्वेश्चन मध्ये. म्यूची व्हॅल्यू 1000 आहे बघ इथे, आणि ए ची व्हॅल्यू म्हणजे एरिया आहे. म्यू इंटू ए आहे तो, म्यू ए नाही आहे. हा जो आहे हा म्यू इंटू ए आहे. हा, आता हे बघा, ह्याला जर 10⁻⁻6 केलं ना आन्सरला, तर हे होतं 104 मायक्रो हेनरी. मायक्रो म्हणजे काय असतो? 10⁻⁻6, किंवा तुम्ही असंच लिहिलं तरी सुद्धा चालेल. आलं एक लक्षात? आता इथे करंट ऍक्च्युली एमचा फॉर्म्युला काय असतो? N1 N2 डिवाइड बाय आय असतो. बट आय दिला नाही म्हणून आपण याला आपण म्यू ए ने आय फाइंड आउट केला आहे. समजलंय? आता सेकंड विचारलं आपल्याला, सेल्फ इंडक्टन्स म्हणजे एल फाइंड करायचं आहे. So आपल्याला हे दोन्ही कॉइल साठी विचारलंय का एकच कॉइल साठी विचारलंय? फाइंड द सेल्फ इंडक्टन्स ऑफ इच कॉइल. सो हा L1 आणि L2 फाइंड आउट करावं लागेल. सो फर्स्ट कॉइल साठी मग N1 स्क्वेअर येईल. N1 आहे आपला 50. सो 50चा स्क्वेअर डिवाइड बाय लेंथ आहे 1.2 डिवाइड बाय 1000 इंटू 1050 इंटू 10⁻⁴. याचा आपण आन्सर ऑलरेडी काढलेला आहे डिनॉमिनेटरचा. तर 50चा स्क्वेअर वापस सेमच येईल म्हणजे, बरोबर का? 50चा स्क्वेअर किती आहे ना? 2500 डिवाइड बाय 0.24. तो 20 पॉइंट व्हॅल्यू सेम म्हणजे डिजिट सेम आहेत, बट पॉइंट वेगळे आहेत. बरोबर का? जीरो पॉइंट, इसका जो आंसर आएगा 10416.66. अँड याला जर 10⁻⁻6 केलं म्हणजे मायक्रो मध्ये जर घेतलं आपण, तर आन्सर येते 0.014. तो L1 येईल 0.01064 मायक्रो हेनरी. मायक्रो म्हणजे काय असतो? मग 10⁻⁻699. त्याचे आन्सर
L2 इज इक्वल टू 1.041 मायक्रो हेनरी. सो डायरेक्ट फायनल आन्सर लिहिलंय मी. याला 10 माझे आन्सर येईल, त्याला 10⁻6 ने मल्टिप्लाय केलं का आपलं मायक्रो हेनरी आन्सर येते. आता आपल्याला लास्ट पॉइंट काय काढायचं आहे? If the current in the coil increases steadily from 0 to 5 ampere in 0.001 second, find the EMF. So EMF find करायचं लास्ट, मायनस m di by dt. सो यात व्हॅल्यू पुट करायचे फक्त. आता काय सांगितलं, EMF इंड्यूस्ड इन कॉइल 2 ड्यू टू कॉइल 2 चं विचार आहे. सो 2 चं आपला किती आलेला आहे, m ची व्हॅल्यू 0.104 m ची व्हॅल्यू आहे. डी आय आपल्याला चेंज इन करंट दिला आहे 0 to 5, मतलब 5 येईल. अँड डी टी दिला आहे 0.001. सो किती आन्सर येते बघा. हे 0.1 आहे, टाइम 0.001 नाही. 52 येतो का मायनस मध्ये? ठीक आहे. सो हे 2 क्वेश्चन आले होते लास्ट एक्झामला, अँड क्वेश्चन सेम टाईपचे येण्याचे चान्सेस असतात. सो आपण जेवढे लेक्चर घेतले आतापर्यंत 8-9, त्यामध्ये आपण सगळे PYQ चे सोल्युशन घेतलेले आहेत. हे पण घेतले होते, बट एक सेपरेट एक लेक्चरसाठी आपण आता घेतले. सो यासोबत आणखीन थेरी क्वेश्चन कोणतं होतं, तर थेरी क्वेश्चन यासोबत होता एनर्जी स्टोअरचं डेरिवेशन. एनर्जी स्टोअरचं डेरिवेशन आपण लास्ट टू लास्ट लेक्चरला बघितलं होतं वाटतंय. हा, हे. सो हा एनर्जी स्टोअरचं डेरिवेशन आहे. तो यामध्ये थोडीशी थेरी आहे. नंतर ई ची व्हॅल्यू इज इक्वल टू -L di by dt. अँड या ठिकाणी व्होल्टेजला अपोज केलं जातं, तर त्यामुळे इथं -E कन्सिडर करतात. सो तो होतो L di by dt. नंतर मग पॉवरचा फॉर्म्युला असतो V into I. सो V ची व्हॅल्यू इथं पुट करायची, अँड देन पॉवर नंतर असते एनर्जी. एनर्जीचा फॉर्म्युला असतो पॉवर इंटू टाइम. dt dt कट होता. सो एनर्जीचा फॉर्म्युला येतो L di by dt, आणि त्याचं आपण इंटिग्रेशन करतो. सो त्यानुसार फायनल आन्सर येतो E इज इक्वल टू Li² 2. सो हे डेरिवेशन यावेळेस सुद्धा येऊ शकतं. सो मागच्या वेळेस 7 मार्कला डेरिवेशन होतं, आणि आता जो क्वेश्चन सॉल्व्ह केला तो 8 मार्कला होता. सो असे 2 क्वेश्चन 2AB मध्ये विचार करते. क्वेश्चन 2A मध्ये जो मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं, ते एक्झाम्पल होतं फ्लक्स डेन्सिटी, ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी, रिलक्टन्स फाइंड करायचं. अँड त्यासोबत जो थेरी क्वेश्चन होता तो होता ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर द म्युच्युअली इंड्युस्ड EMF इन अ कॉइल when neighboring coil is excited by current. सो तो क्वेश्चन आपल्याला theoretically विचारला होता. सो युनिट 1 मध्ये आपण ऑलमोस्ट सर्व थेरी क्वेश्चन अँड ऑल न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले आहेत. सो आता आपलं युनिट 2 चं आपण PYQ अँड न्यूमरिकल आपण पुढच्या लेक्चर पासून स्टार्ट करणार. सो याचे एकदा रिव्हिजन करा प्रॉपर, कारण एक युनिट जर पूर्णपणे केला तर कसा जरी पेपर सेट झाला तरी सुद्धा तुम्ही पास होतालच. एक युनिट पूर्ण करायचं, त्यामध्ये काहीच सोडायचं नाही. तो बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे. जर काही डाऊट आला तर मला एनी टाइम कॉन्टॅक्ट करा, विचारा, सॉल्व्ह करताना.